कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। याच्यात जरा तेल होत ओंके, काय मर्दा कुठल्या काळाचा लॅपटॉप ठेवताय ऑफिस मध्ये? बोल बोल। तू काय काम करत बसलायस इथं? मग काय करू? अरे उठ आणि जा, कोणीकडं? अक्षरा वहिनीना भेटायला जा। भेटलो की काल। अरे मग परत आज भेट। हा भेटायचं तर आहे, काल काय नीट बोलणं झालं नाही आमचं। अरे मग जा आणि बोल त्यांच्याशी। हा शुभ कामाला उशीर कशाला करायचा? इकडचं काम बघायला मी आहे, तू जा आणि आजच्याच भांडण मिटव, तोवर मी सेलिब्रेशनचं बघतो। हा ए सेलिब्रेशन कुठलं? अरे तुमचं भांडण मिटलं, सेलिब्रेशन नको का करायला? खरं सांगू काय, आमच्यात भांडण मिंडण असं काही नाही आहे खरं तर, जराशे गैरसमज झाल्यात बस। अरे तू म्हणतो ना भांडण नाहीये, गैरसमज आहे। अरे मग तेच सगळं क्लिअर करा ना आणि पुन्हा एकत्र या। शिवानी मला सारखं फोन करून विचारते अधिपती भाऊजी आणि वहिनींचं भांडण मिटलं की नाही, आणि मी नाही म्हटलं ना की माझ्याशीच भांडते। का तुझ्याशी का वाटत? अरे तिला वाटतं की मी तुला काहीच समजवत नाही म्हणून। आता काय दिवसभर तू हेच बोलत असतोस की? आता शिवानीला कोण आहे समजवणार? आणि तिला वाटतं मी काहीच प्रयत्न करत नाहीये। आता तू वहिनीना लवकरात लवकर घरी घेऊन ये, नाही तर शिवानी तिच्या माहेरी जाईल। हे बघतो मी, लवकरात लवकर या गोष्टीचा कंडका पाडतो, काळजी करू नकोस। लवकरात लवकर नाही रे, प्लीज आजच जा तू। थांब थांब, हेच करायचं नाही, घाई करायला नको। थांब जरा त्यांच्या कालान घेऊया, जरा वेळ देऊया की त्यासनी बी जरा विचार करायला वेळ मिळेल, मला वेळ मिळेल। मी जातो नंतर मग त्यांच्या घरी, त्यांच्या आई बाबांची माफी मागतो जे काय झालं त्याच्याबद्दल, आणि मग पुढचं काय करायचं माझं मी बघतो। आत्ता थांब जरा, ही हातातली कामं संपवतील जरा शांतपणे, मी बघतो सगळं नीट। सरकार, ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आले। आले? अरे ते तर संध्याकाळी येणार होते ना, आत्ता कसे आले? नाही तर आलेत तर पाठवून दे, करून घेऊया मीटिंग। हो ओके, त्या फाईल चेक करून घे, अजून कुठं काय सह्या करायच्या असतील तर सांग मला पडदेशी। काका काका काय झालं, कसला विचार करताय? काही नाही रे, हे काही गोष्टी आठवल्या ना की नकोस होतं सगळं। कोणत्या गोष्टी? जाऊ दे जाऊ दे त्या गोष्टी। अरे काही गोष्टी आयुष्यातून वजा केलेल्याच बऱ्या, त्यांची आठवण सुद्धा नको। काका तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू, आलंय माझ्या लक्षात। तुम्ही उगाच एखाद्याबद्दल मनात एवढा राग नाही ठेवणार। पण काका मला एक सांगाल? बोल ना। अक्षरा आणि अधिपतींचं लग्न ठरलं कसं? नाही म्हणजे तिला एका उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं, अचानक हे इतक्या कमी शिकलेल्या अधिपतीशी लग्न? अरे हे लग्न नाही, अपघात आहे असं म्हणावं तर। म्हणजे अक्षराचं लग्न आधी कमल नावाच्या एका उच्च शिक्षित मुलाशीच ठरलेलं होतं, पण लग्नाच्या आधीच बजरंग नावाच्या एका गावगुंडाने तिचं अपहरण केलं, आणि हे विनयकडून अधिपतींना कळालं। विनय कोण? अक्षराचा विद्यार्थी आहे विनय। गुंड जेव्हा अक्षराला गाडीत टाकून घेऊन जात होते ना, ते विनयने बघितलं आणि अधिपतींना सांगितलं, म्हणून अधिपती जेव्हा अक्षराला सोडवायला तिकडे गेले ना, तेव्हा त्या गुंडांनी अधिपतींना पण त्या खोलीत कोंडून ठेवलं। मग या दोघांनी मिळून शक्कल लढवत तिथून पळ काढला। इकडे मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली होती, पण अक्षराच आली नव्हती। त्यात कमलचे कुणीतरी कान भरले की पूर्ण रात्र अक्षरा एका अनोळखी मुलासोबत होती, आणि त्या कमलनीही मूर्खपणा केला आणि अक्षरावर अविश्वास दाखवला, आणि हे लग्न मोडलं। नाही ते लग्न मोडलं, पण मग अधिपतींबरोबर कसं झालं लग्न? अरे अधिपतींना अक्षरा आधीपासूनच आवडत होती। तिचं हे अशा पद्धतीने लग्न मोडतंय आणि पुन्हा तिचं लग्न व्हायला अवघड जाईल, म्हणून अधिपतींनी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं। आणि अक्षराने ती मान्य केली? नाही काका, मला नाही वाटत। अरे अक्षरा आधी या लग्नाला तयारच नव्हती, पण अजून एक गोष्ट घडली आणि अक्षरा आमच्यासाठी या लग्नाला तयार झाली। एक मिनिट, तुमच्यासाठी म्हणजे? आमच्यासाठी म्हणजे इराचं काय? नाही, काही नाही। सांगा ना काका। अरे तूच म्हणालास ना आता की ज्या गोष्टीचा मला त्रास होईल ती गोष्ट मी नाही सांगितली तरी चालेल, ही गोष्ट त्यातलीच आहे असं समज। एका चुकीची शिक्षा अक्षराला आयुष्यभर भोगावी लागणार आहे, या गोष्टीचंच वाईट वाटतं रे मला।
काका एक मिनिट काका ठीक आहे ठीक आहे आय एम रिअली सॉरी काका, माझ्यामुळे पुन्हा दुखावलं गेलात तुम्ही. तू का सॉरी म्हणतोयस? तुझ्यामुळे नाही रे, मी माझ्या नशिबामुळे दुखावला गेलोय. काही जखमा आहेत ना, त्या नाही भरून काढतायत. नाही काका, पण त्या जखमेवरची खपली मी पुन्हा काढली आत्ता. आय एम रिअली सॉरी. मला खरंच असं वाटत होतं की अक्षराच्या लग्नाला घेऊन तुम्ही खूप खुश आहात, पण इथे आल्यानंतर कळलं की इथली काय परिस्थिती आहे ते. आधी खुश होतोच ना, तेव्हा मला माहित नव्हतं की त्या माणसांच्या चेहऱ्यामागचे खरे चेहरे काय आहेत. आणि अक्षराने पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही रे की तिला तिकडे त्रास होतोय. पण जेव्हा मी ते अनुभवलं ना, तेव्हा कळलं की मी माझ्या मुलीला माझ्या हाताने एका कोरड्या विहिरीत ढकलून दिलंय, ज्या विहिरीत फक्त आणि फक्त अंधार आहे. पण काका, मला एक कळत नाहीये, अधिपतींनी जर स्वतःच्या जीवावर खेळून अक्षराला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, तुमची इब्रत वाचवण्यासाठी ते स्वतःहून लग्नाला तयार झाले, अचानक असं काय झालं की ते अक्षरापासून इतके लांब गेले? त्याचं एकच कारण आहे, भुवनेश्वरी मॅडम, अधिपतींच्या आई साहेब. हो, मी सुद्धा ऐकलंय त्यांच्याबद्दल. खूप डेंजर आहेत ते, असं कळलंय. डेंजर नाहीत, स्वार्थी आहेत एक नंबरच्या. अरे अक्षरा त्यांना सून म्हणून कधीच नको होती, पण अधिपतींच्या हट्टा खातर त्यांनी अधिपतींचं आणि अक्षराचं लग्न लावून दिलं. हे दिलं होतं ना लग्न लावून, मग राहायचं ना सोबत. कशा राहतील? कसा राहतील? जेव्हा अक्षराला त्यांचा खरा चेहरा कळला ना, तेव्हा तिने तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला तिने. पण काका, या सगळ्यामध्ये फक्त भुवनेश्वरी मॅडमचीच नाही, तर अधिपतींची सुद्धा तेवढीच चूक आहे असं वाटतं मला. जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा जो चुकतोय त्याला त्याची चूक दाखवणं आणि जो बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं, हे जर जमलं ना, तरच संसार सुखाचा होतो असं वाटतं मला. माझी आईच बरोबर आहे किंवा माझी बायकोच बरोबर आहे, असा एकाच बाजूनं विचार करून नाही ना चालत. दोन्ही बाजू बॅलन्स करणंही जमलं पाहिजे. हे मात्र बरोबर बोललास तू. अरे अधिपतींना हे कधीच जमलं नाही. त्यांना आणखी एक गोष्ट जमली नाहीये. कोणती? त्यांनी आपल्या पार्टनरवर म्हणजे अक्षरावर विश्वास दाखवायला हवा होता. तिच्याविषयी मनात संशय नाही ठेवला पाहिजे होता. म्हणजे कसला संशय? बाबा, अधिपती मलाही भेटले होते, तेव्हा त्यांनी माझ्या आणि अक्षराच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बाबा, कसं आहे ना, त्या बिचारीला माझ्या मनातल्या भावना माहीतही नाही आहेत, आणि तरीही त्यांनी तिच्यावर संशय घ्यावा, ही गोष्ट काय मला पटली नाही खरंच. अरे पण तरीही अक्षराच्या लेखी अधिपती चुकीचे नाहीच आहेत ना. हो, कारण तिचा जीव आहे ना त्यांच्यावर, जीवापाड प्रेम करते ती त्यांच्यावर. आणि कसं आहे ना काका, एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो, पण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला कळतच नाही, आणि त्या व्यक्तीच्या चुका आपल्याला चुका वाटतच नाहीत. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा जग तिरहितपणे बघतं ना, तेव्हा कळतं की चूक नेमकी कोणत्या माणसाची. आणि काका, मला खरंच खूप आतून हे वाटतं की अक्षराचा संसार मोडायला फक्त आणि फक्त अधिपती जबाबदार आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.